तुम्ही पाहू शकता मी एकदम रिलॅक्स बसलोय, मला कसलीच भीती वाटत नाही. नमस्कार, मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही फिशिंगसाठी जाणार आहोत आणि तेच मी आता तुम्हाला दाखवतो. आमची तयारी चालू आहे त्या साईडला. तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आम्ही तयारी करतोय. आमच्याकडे पगवल बोलतात, ती पगवल आम्ही लावायला जाणार आहोत आज. ही इथे तयारी चालू आहे सर्व. तुम्ही पाहू शकता ही लाईन आहे, याच्यामध्ये हुक लावलेले आहेत आणि हुकला असे आऊस लावलेला आहे. गऱ्या वगैरे बोलतात आमच्या इकडे. तर तयारी चालू आहे आमची. आता आम्ही जाणार आहोत. ह्या साईडला लावायचे आपल्याला, खाडीला दाबोजी खाडी आहे इकडे आणि इकडे सर्व घर आहे आमचं. हे मित्राचं घर आहे, प्राणेश आहे. तर पाहूया आता आपण लावायची आहे ती जाऊन आणि एक 3-4 तासाने परत काढायला जायचं आहे. तर पाहूया आपल्याला आज काय मच्छी मिळते का. तर आता आपण सर्व तयारी करून निघालेलो आहोत घेऊन बघून आणि चाललेलो आहोत आपण. हे आमच्या वाडीतून रस्ता आहे, 1 मिनिटावरती जेटी आहे. पाहूया आज आपल्याला काय मच्छी मिळते. तर आता आपण जेटीवरती आलेलो आहोत. जेटीवरती पाहू शकता माझ्या मागे जेटी आहे पूर्ण. जेटीवरती आपली बोट लावलेली आहे. बोटीने जायचं आहे आपल्याला, 5-10 मिनटं दूर जायचं आहे बोट चालू करून. पाहूया, मच्छी मिळायचे चान्सेस तर आहेत. चांगलं वातावरण आहे, पाऊस वगैरे गेला आहे, तर मच्छी मिळू शकते. बघूया आपला मित्र काय बोलतो आहे, काय अंदाज लावतो आहे, त्याच्या अंदाजावरती आपण जायचं आहे. भरपूर अनुभव आहे, लहानापासून फिशिंग करतो आहे, आम्हाला पण त्यानेच शिकवले. पाहूया मच्छी मिळते का. तर आता आपण जेटीवरती आलो आहोत. ती आपली बोट आहे व्हाईट कलरची आणि या साईडला दुसऱ्या बोटी पार्किंग केलेल्या आहेत. किनाऱ्याला बांधून ठेवतात बोटी, जेणेकरून बोट वाहून नाही गेली पाहिजे. वारं वगैरे चालू असतं त्यामुळे. त्या साईडला वरती एक दुसरी रस्सी बांधलेली आहे, त्या साईडला मागे नांगर टाकलेला आहे. आपल्या बोटीला मशीन लावलेलं आहे, त्यामुळे काय हाताने वलवायची गरज नाही. मागे राधाकृष्णाचं मंदिर आहे आमच्याकडे. त्या साईडला नवानगर गाव आहे, तिकडे पण भरपूर मंदिर आहेत चांगली चांगली. विठ्ठलाचं आहे, गणपतीचं आहे, राम मंदिर आहे. आता सप्ताह वगैरे चालू होईल आषाढी एकादशीचा, त्यावेळी खूप मजा असते आमच्या गावामध्ये. सगळं भक्तिमय वातावरण असतं. जेटीवरती पाणी आलं आहे, पाहूया, जाऊया आता बोटीमध्ये. तर आता आपली बोट जवळ येते, त्या बोटीमध्येच आपण चढायचं आहे. एका रस्सीने खेचायची असते बोट. त्या बोटीत आता आपण चढूया. बोटीत भरपूर सामान ठेवलेलं आहे. तर आता आपण बोटीमध्ये आलेलो आहोत. हे सर्व नांगर वगैरे आहेत, ते बांधायचे आपल्याला. तिकडे मागे मशीनमध्ये पेट्रोल भरायचं काम चालू आहे. बोट हलायला लागली आता. थोडीशी भीती वाटते, वादळ चालू आहे थोडं, पण आपल्याला जवळच जायचं आहे त्यामुळे काही चिंता नाही. तर आता आपली बोट चालू झालेली आहे. आता आपण 1 मिनिटात निघणार आहोत. टेस्टिंग चालू आहे बोटीची. या साईडला जेटी आहे, मास्टर आपली बोट चालवत आहेत. व्यवस्थित चाललेलं आहे. या साईडला आपण जाणार आहोत. बोटीची फ्रंट साईड आहे, बॅक साईड आहे. तर आता आपण निघालेलो आहोत, तुम्ही पाहू शकता. बोट आपली स्पीड घेतली आता बोटीने. वारा खूप आहे, पाहूया. तर बोट आपली निघालेली आहे, जोरात वारा आहे, बोट पण जोरात आली आहे, पण आपण घाबरत नाही. जवळच जायचं आहे. वारा पाहू शकता तुम्ही किती जोरात झाला आहे. तुम्हाला फ्रंट साईड दाखवतो. तुम्ही पाहू शकता कशी आपली बोट हलत चाललेली आहे. या साईडला आपलं घर आहे, या साईडला जेटी आहे, या साईडने आपण निघालो होतो. बोट चाललेली आहे जोरात एकदम. आणि लहानपासून आम्ही बोटिंगमध्ये फिरतो, त्यामुळे आम्हाला काही भीती वाटत नाही. आता सवय झाली लाटांची. पाहू शकता बोट कशी असते. पाहू शकता कसं आम्ही चाललोय फिरत. पूर्ण बोट जोरात हलते, मजा येते. खूप दिवसांनी आलो मी पण पगवल टाकायला.
तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बोट हलते, काय जोरात आपडले. मजा येते खूप. दिवसानंतर आलोय. या साईडला अरबी समुद्र आहे. आपल्याला लांबपर्यंत जायचं नाही, खाडीतल्या खाडीतच टाकायचे आहे. खाडीला थोड्याशा लागत आहे, एवढ्या पण नाही टाटा. पाहू शकता जोरदार बोट आपली. आता आपण नांगर बांधतोय. हे खाली नांगर आहे आणि हे इथे प्लॉट आहे त्याचा. आणि हे नांगर बांधून घेतलेलं आहे. ते नांगर त्या मेन लाईनला होल्ड करून ठेवेल, जेणेकरून आवाज जाणार नाही आपलं काही लाईन वगैरे ती. आणि दुसऱ्या साईडला पण बांधायचं असतं, ते आपण अगोदरच बांधून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून घाई व्हायला नको. आणि एका लाईनीत सर्व टाकत जायचं आहे. आपण लोकेशनवरती जाऊया आणि तुम्हाला दाखवतो आपलं लोकेशन. तुम्ही पाहू शकता मी एकदम रिलॅक्स. आता आपण आपल्या लोकेशनवरती आलोय. पहिला आपण तो फ्लोट उडवायचा आहे. आता फ्लोट उडवलेला आहे. त्याच्यानंतर थोडा लांब सोडायचा आहे, रस्सी पूर्ण जाऊन द्यायची आहे. फ्लोट गेलेला आहे पूर्ण. त्याच्यानंतर आता आपल्याला नांगर टाकायचं आहे. ती पिवळी रस्सी ज्याला आपण हुक लावलेली आहे ती सुद्धा सोडायची आहे. आता आपण नांगर सोडायचा आहे. पिवळ्या रस्सीला हुक लावलेले आहेत आणि त्याला छोटा मासा लावलेला आहे, जेणेकरून त्याला खायला मोठा मासा येईल, नाही तो आपल्याला सापडेल. 3 ते 4 तासानंतर आपण परत ही काढायला यायचे. आता लावून जातोय. त्यानंतर 3 ते 4 तासानं आपण परत येऊन पाहूया आपल्याला काय मासे मिळणार आहेत. आता आपण दुसरा एक फ्लोट सोडलेला आहे, त्याला नांगर बांधून सोडलेला आहे, जेणेकरून आपण पहिला नांगर तुटला तर या दुसऱ्या नांगरावरती आपला लाईन जाऊ शकते. त्यासाठी सेफ्टीच्या दृष्टीने आपण हा दुसरा सुद्धा नांगर टाकलेला आहे. आणि या लाईनला मध्ये मध्ये थोडे दगड बांधलेले आहेत, जेणेकरून ती रस्सी खाली जायला पाहिजे त्यासाठी. आणि तो मागे माणूस दिसतोय, तो डायरेक्शन देतोय आपल्या बोटीला, पुढच्या साईडला बोट घ्यायची. वारा पण आलाय जोरात. पाहू शकता वातावरण किती मस्त झालंय, एकदम गारगार हवा लागते. इकडे पावसाचे ढग आहेत, पाऊस येण्याची शक्यता आहे. पाहूया पाऊस येतोय का. हा जो व्हाईट कलरचा पाईप दिसतोय तो आपल्या बोटीचा बॅलन्स करण्यासाठी लावलेला भाग आहे, त्याला उलटी असं बोलतात. हे लावल्यानंतर बोट जास्त हलत नाही. जर का सेपरेट असेल फक्त बोट, हे दोन्ही लाकडं आडवी आणि तो पाईप असेल तर आपली बोट मोठ्या प्रमाणात हलेल. बोटीला बॅलन्स करण्याचं हे काम उलटी करते, याला उलटी असं बोलतात. हे आपल्या बोटीचं अँकर आहे आणि हे आहे ते वल्ला आहे, म्हणजे आपल्याला बोट पुढे न्यायची असेल तर या वल्ल्याने न्यायला लागते. जसं की तो मागच्या साईडला दादा आहे, तो हलवतोय. बोटीला डायरेक्शन देण्यासाठी त्या वल्ल्याचा वापर केला जातो. आणि हे जे दगड दिसत आहेत ते नांगर वगैरे आहेत, फ्लोट आहेत. ही बोटीची समोरची बाजू आहे, त्याला नाल अशी बोलतात. आणि हे जे 2 खांब दिसत आहेत उभे, त्याला मुठान बोलतात आमच्या इकडे. त्याला बोट बांधण्याचं काम करतात. ज्यावेळी आपण बोट अँकरवरती ठेवतो त्यावेळी ह्या 2 लाकडांना बोट बांधली जाते आणि बोट एका जागी स्थिर राहते. आता आपला तिसरा नांगर येतोय जवळच. आता आलेला आहे आपला तिसरा नांगर. तो पहा त्या ठिकाणी बांधलेला आहे आणि तो तिकडून मागून नांगर सोडलेला आहे. आणि तो फ्लोट आहे, तो फ्लोट सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. तो फ्लोट उडवलेला आहे आणि आता परत आपण लाईन पुढे पुढे लावायला सुरुवात केलेली आहे. या लाईनला कॅटफिश वगैरे गावतात आमच्या इकडे. कॅटफिश, ग्रुपर, स्नॅपर, म्हणजे तांबूशी, गोबरा, कोमटा, शिंगटी, वेगवेगळे प्रकारचे मासे गावतात. त्यामुळे ही लाईन टाकलेली आहे आपण. तुम्ही पाहू शकता, इथून व्यवस्थित उडवायला लागतं.
एखादा एक खूप अडकला तर पूर्ण लाईन आपली गुंतावून जाईल, त्यामुळे इतकं लक्ष ठेवायला लागतं. आता आपली लाईन पूर्ण संपत आली आहे आणि आपल्याला शेवटचा नांगर टाकायचा आहे. आता आपण शेवटचा नांगर खाली टाकणार आहोत आणि ज्यावेळी आपण उचलले त्यावेळी आपण ह्या नांगरावरून वरती उचलायचे आहे. आपण साईड पकडलेली आहे जेणेकरून सरळ व्हायला पाहिजे. आणि आता आपण नांगर सोडलेला आहे. तुम्ही पाहू शकता त्या जेट्टीपासून आपण सुरुवात केलेली होती आणि ज्या जेट्टीपासून आपण निघालो त्या जेट्टीपर्यंत येऊन संपलेली आहे आपली. तर पाहूया आपण आपल्याला काय मिळतंय. आणि आता आपण शेवटचा फ्लोट टाकून दिलेला आहे. आता आपण यायचं आहे 2 ते 3 तासानंतर आणि येऊन या साईडने किंवा स्टार्टिंगच्या पॉईंटने आपण खेचायला घ्यायचं आहे. पाहूया काय मासे मिळतात. तर आता आपली पगवल लावून झालेली आहे आणि आता आपण परत जेटीवरती जाऊया आणि 2-3 तासात येऊन पाहायचं आहे काय मासे मिळत आहेत. पाहू शकता वातावरण एकदम मस्त झालंय. पाऊस पण आला आता, पाऊस आलाय. तर आता आपण 2 ते 3 तासानंतर परत एकदा आलेलो आहोत आणि आता आपण ती पगवल ओढायला जाणार आहोत. पुन्हा एकदा आपण बोट जवळ घेतोय, त्यानंतर मग परत एकदा बोटीत जाऊया. तर पुन्हा एकदा आपण आपलं लाईन टाकलेली पगवल टाकलेली ती काढायला जाणार आहोत. मागासपेक्षा वारा वाढला आहे तरी सुद्धा आपल्याला जायला लागणार आहे, नाहीतर ते मासे खराब होऊन जातील. तर पाहूया आता आपल्याला काय मिळत आहे. आता आपला बोया आलेला आहे इथे. बोया आपण ओढून घेऊया आणि पाहूया पुढे काय काय. मासा गावलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता हातावरती आपल्याला समजत आहे. पाहूया मोठा मासा येतो असं वाटतंय. तो पहा अजून एक मासा गावलेला आहे. शिंगटी गावलेला आहे. ही पहा शिंगटी गावलेली आहे पुन्हा एकदा. बघू शकता किती फ्रेश मासे आहेत. अजून एक आलेला आहे. हा ढोमा मासा आलेला आहे. बघू शकता. आता आपला बोया आलेला आहे इथे. बोया आपण ओढून घेऊया. तुम्ही आता पाहू शकता आम्ही फिशिंग करून आलो आहे आणि आम्हाला भरपूर कॅटफिश मिळालेत शिंगट्या. तुम्हाला आता दाखवतो किती कॅटफिश मिळालेत. हे पहा भरपूर कॅटफिश भेटलेत. काय काय बेडे पण आहेत. ढोमा भरपूर मिळालेत. वारा पण होता तरी पण आम्ही फिशिंग केलेली आहे आणि आता बोट व्यवस्थित बांधून ठेवतोय. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर आता आम्ही कॅटफिश मिळालेल्या घरी घेऊन जातोय. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.